नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. तुम्हाला मी वेगळ्याच लोकेशनवर दिसत असेल. मी आली आहेच बघा इगळीकडं. घरापासून चांगली 5-6 किलोमीटर लांब आली या. अंकिताला आणली बघा सोबत. ह्यांनी आलं घरी भिजवून, म्हणलं बसा आता घरी. उन्हात आणायचं म्हणलं आता एक मी फेरफटका मारून येते. अशी चालते चक्कर मारायला घरामागं मरीमाईच्या मंदिराकडे. पण म्हणलं आता जाऊन यावं असंच हातासारखं. इकडे म्हणलं रानात आपल्या, म्हणून रानात आली बघा. हे आहे आपलं घर, दिसलं का? हे आपलं घर आहे. तर आता आम्ही उतरतो आणि काय काय आणलंय तुम्हाला सांगते. हो का, हे आणले पाण्याची बाटली, पंप आणलाय हवा बिवा जाईल म्हणून. दिसला पंप इथं. आणि ती घराची किल्ली आणली. किल्ली काढतातली हां चावी. हां ती घराची चावी आणली बघा. म्हणजे आम्ही मोहरा आलतो, पुन्हा महागारी जाऊन तिला तिथंच थांबवली. म्हणलं थांब मी घराची चावी घेऊन येते, जाऊनच येऊया म्हणलं आपण एकदाच घरी. लय दिवस झालं आलीच नव्हती मी इकडं. मग दीदी म्हणली मी बी येते, चल म्हणलं जाऊया मग दोघी बी. म्हणून शाना आलूया. घे पाण्याची बाटली काढून. घर पंप धर. चावी काढ आण, चावी काढून थोडी गाडीची. आलोय बघा इकडं. आता घराचं कुलूप उघडतो. काय काय झाले घराच्या भोवतणी तर बघा की किती चगाळ झाले. ह्या वर्षी पेरलंय असं बघा. बाळमामाच्या मेंढराने चारलंय म्हणते ती. काय इकडं जिथराप नाही काय नाही. कसलं केलंय तुम्हाला दाखवते रान. हो का, हे रान दिसलं का? पाक धुतल्यागत रान केलं या. काय सुद्धा ह्या रानात ठेवलं नाही. काय ही कोबा केलता इथं. आतमध्ये फरशी आहे की उघड. कुलूप चावी कुठे गेली? तर आता हे ठेवती इथं. आणि आता आम्ही उघडतो कुलूप. कोणतरी मेंढराकी बसले तिकडे झाडाखाली. आता काय उन्हाळ्यात इतकं कोण बी कुठं बी जनावर सोडून देतं या. आणि झाड आहे ते आपल्या इकडे पिपरणीची, त्याच्यामुळं पावसानं उन्हानं वाऱ्यानं हे काही कसं आहे. शरीराची वागर बिगर काढून टाकायची. हे दरवाजा वाऱ्याने हे होतंय. मागं ढकल काय काय सगळं काय सांगितलं लागत नाही की एवढं तिथं ठेवलंय. बाकी सगळं नेतं घरी. खाडबी नेता. एक खुर्ची वगैरे ती बी जळालेली आहे. खुर्ची बी तेव्हा ती कुठे गेली ती जळालेली, त्याच्यावर केबला ठेवल्या त्या. लाईट आणली होती आम्ही ह्यावेळेस. गेल्या वेळेस इथं राहायला आलतो का नाही, त्यावेळेस इथं लाईट आणली होती. कसं दिसायला बघा उन्हातनं सावलीतनं उन्हात लाईट आणली होती गेल्या वेळेस आम्ही. आणि मग ती आता इथं असं झालं या इथं बाहेर बरं वाटतंय तिला. लाव दरवाजा उघडावा म्हणून आपला आणावं म्हणून चावी आणली होती. तेवढंच म्हणलं सावली हाय का नाही इथं. आता घराबिरात दार उघडून बसा. किरसुनी आहे का बघू. इथलं कटलं तर उन्हा बिना आणून लुटू पुन्हा आल्यासारखं. आता घर इथलं दारातलं लुटून झाडून जातो. एक काड्या पिटी आणाय पाहिजे होती अगदीच आपण. हे घरा बहुतं सगळं चकाळ तर जाळून टाकलं. दुकान आहे पैसे कुठं आणले तुम्ही? आणाय पाहिजे होतं तिथं. पैसा आहे का नाही का? इथं चांगलं गारबीर आपण काय तर टिंग स्प्राईट घेऊन पिलो तरी असतो. दुकान आहे इथं. बस इकडं आलू बघा. दोघीच माया आली की म्हणलं बसा आता त्या 2 पुरी घेऊन. आता म्हणलं बसा तिथं उन्हाचं. आम्ही उन्हाचंच नको, उन्हाचं जाऊ म्हणतो तुम्हाला. म्हणलं जाऊन येते ऊन. नंतर म्हणलं का मला म्हणलं त्यांचा फोन. पप्पा फोन देऊन बसलं रे. पप्पाला काय, पप्पा फोन दिला म्हणजे पुरी शांत बसते त्या. पप्पाला तेवढंच येतं या. झपतेला आता ती दमून आले ते. आता म्हणत होतं हे करायचं गिरण जोडायचे. जोडा नाहीत काय बी करा म्हणलं. आता येते मी जाऊन वरच रानात. गेले आल्याशिवाय बी नाही बघा होत. आणि बघा इकडं आम्ही पहिलं का इथनं नेत होतो पाणी. तिचं दुकान आहे. ती मोठं उंबरात झाड आहे तिथं. बारक बारक त्या घरात दुकान आहे. आणि इकडं आहे बघा बेंद वस्ती खाली. मम्मी इकडे लांब पत्र दिसते तिकडे बेंद वस्ती आहे. आपण उंबरा खाली बसायचं. हा ह्या उंबरा खाली बसायचो की आपण. गेल्या वर्षी ह्या दिवसात घरी गेलती आपली चित्र आपण. आता लयच असं भकास झालंय. पांढरं शुपट झालंय चगाळ आणि हे सगळीकडे. काय करमत नाही इकडं. पण बरं वाटतंय आपल्या दारामोहर बसाय. आता इथं कोबा बिबा केलाय. बरं वाटतं इथं बसायला. बघू झाडून काढावा एवढं घर. झाडू बघू काहीतरी त्यांच्या बिंच्यात ना आणतवर थोडा वेळ द्या झाडू म्हणून. मी बघते एक बरे हाय का नाही तर तू घेऊन ये त्यांच्यात ना. आम्हाला घर झाडाय झाडू द्या म्हणा पुन्हा देते जाताना. मी बघते एक बरे. मी एक बरे बघते आधी हाय का झाडू.
पुरगी तर नाही म्हणती या काय नाहीच झाडूच नाही लक्षातच आलं नाही आपल्या लय फरशी घालून झाली या आता ह्यात सामान लय आहे बघा नाहीतर हिम्या पुसूनच काढलं असतं मध्ये मामाच्या महिन्यात ये पाहिजे होतं इकडे बघा झाडून पुसून काढा कशाचं काय ते गावात आहे त्या 2 खोल्या तर त्याला कधी कोण जाऊन पुसत लोटत झाडत नाही हे तर पत्र्याची खोली आहे या आपलं चांगलं आहे का नाही बघा सांगा पण तेवढा छोटासा परपाटचा मांडायला हाय चार हाय बदली हाय सगळं पाठी बी फुटलेलीच आहे काय वायर आहे ते लई लांबनं लाईट आणली होती आम्ही त्यावेळेस त्याच्यामुळं वायर हे आहे ते इथं हे जार पण पालता घालून ठेवला होता फरशी टाकली मस्त ग्वाडझाड तर घाणझार झाली कशी काय घाण झाली कुठे येतंय कुठं नवीन हे काय यात सांगत नाही ह्याच्यात नाही असतं रस्त्याकडेलाच आहे घर तुम्हाला दाखवते रस्ता हा इकडं घरातनं बाहेर आलं कसं दिसतंय हे बघा हे ह्या बांधाच्या पलीकडनं रस्ताच आहे आणि ती रस्त्यामुळे समजा धुरळं घरात शिरतं या काय त्याला धुरळ्याला काय माफ आहे वितावा किती बी येतं आणि जातं या आणि ह्या इकडे हो काही कसल्या पाईपलाईन केल्या त्या या तिकडं कचरं टाकले रान आणि हो का इकडे पाईपा टाकले त्या आणि रान उकरून हाय असं टाकलंय त्या साहेबांनी काय करावं त्या साहेबासनी बी अगं गंज होते तर काय करा कलर दे पाहिजे होता बघ त्याला चला आपण दोघे कुठं आणू कलर झाडू आणचा जा जा घेऊन ये मावशी ओळख दे तुला जा मी सांगते हाक मारून आमच्या दिदी झाडू द्या म्हणून अरेच लाज वाटते तुला या जा की घेऊन जा तुला दिवसात मी आली चल तू रोज येते का इथं मी लय दिवसात ना आली आणि तू रोज येऊन बसत होती का इथं पोरगी बाय कशी बोलती या तू लय दिवसात ना आली मग मी गचल जाऊन येऊ म्हणते दोघी जण चल थांब 2 मिनिटं बसून जाऊ मग बस जरा उन्हाची जायला लागला अजून घरी बी ही लोटायचं कुटीवर आलो 2 जण भेद 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 म्हणलं अजून ती पडती बिडती का म्हणलं कुटीवर पोरगी म्हणून आली दमानं भेद भेद नाही पडली पण दमान आणली का नाही कुठे चांगला रस्ता लागला का पळवली आणि कचा रस्ता लागला का दमान आणली दीदी दगडं बिगडं रस्त्यावर आली का जरा घाबरल्याने करत होती आणि दीदीला वाटायचं मग मी आता दगड आडवे आले ते मग मी पाडते काय की अशी कशी पाडते जाम धरून बसली ती अशी गाडी मला पण येते त्याला पण येते होय मागं बसल्यावर येते तिला नाही एकला येते तिला बी येते का पण पाय पोचत नाही पाय पोचायला लागतात मेन म्हणजे आणि त्या गाडीला असं सरी असल्यामुळे तसले पायपा बसवले ते ना कडकडनी त्याच्यामुळं पाय टेकवायला जरा हे होतं बारकी स्कूटी असते ती बारकीच आहे सगळ्यात बारकी स्कूटी आहे ती ती कसली 5 फूट इंचीच्या सुद्धा बाया तेवढी कुठे चालवू शकते ते असं आहे वाटतं त्याचं पाय असं ठेवते ना त्याच्यापेक्षा बारकी असते होय होय असते सावलीला बरं वाटतं इथं आहे का नाही भारी वाटतंय सावलीला काय करायचं उन्हाच्या रकात नेमकं आलोय आम्ही गाडीवर गामागुम झालोय सगळं कसं आले सगळं आता इथं राहायला हाय कोण का काय साफसफाई करायची आता आपण लय उशिरा तिथं लसूण काढायचा या म्हणलं ऊन खाली हुस तर येते जाऊन म्हणलं तुझ्या बापाला लसूण काढते म्हणलं पुन्हा आल्यावर लसूण काढू लाग मला आता गेल्यावर नाही नको बाया राहू तुझा अभ्यास कर अभ्यास बुडलाय आता काय हातात ते चावीच आहे लसूण माझी मी काढते आता मस्त दिवस मावळूस तर तो आपला अभ्यास करत बस आज लसूण नुसता काढून टाकायचा उद्याच्याला पाकायचं नीटनीटकं करायचंय मगाचा एक पप्पा काढू लागितला हिनं काढू लागितला म्हणून तर झाला ऊन लय लागलं मगा नेमकं भरभराच्या उन्हात गेलो आम्ही झालं धुणं भांडी झालं का मी घराकडेच गेली नाही हिला म्हणलं तांब्या भरून आण तिथं शेड मध्ये बसून पाणी पिली तिथनं तशीच गेली तिकडं पुरगी आलीच मागलं एक वेगळं वाटते करमत आहे का इथं वेगळं काहीतरी वाटते वेगळं काय तर काय तसंच आहे तर फक्त जरा हे हाय घर बनवलंय पहिलं मोकळ्या ह्याच्यात राहिलो उघड्यावर राहिलो घर बांधलं आणि घरी निघून गेलो बाय नशीब तर काय आहे आमचं घरच नव्हतं बघितलं आपलं मी नव्हती तिथं शाळेला ठेवली होती हिला तिकडं आमच्या तिथं चुलत सासूच्या इथं ही आणायचं न्यायचं आणि ज्या दिवशी आम्ही इथनं पसारा उचलून गेलो त्या दिवशी सगळं घर कंप्लीट झालं कोबा झाला इथला का आम्ही गेलो आणि पाणी ही मारा इथं शेजाऱ्यासनी सांगितलं होतं काय करायचं आणि 2-4 दिवस मारलं का नाही त्यांच्यावर चावी ठेवली होती 2-4 दिवस त्यांनी पाणी मारलं का कुठं मारलं कुठं नाही
आपलं त्यामुळे नाही तर कोबा ही चांगला कठीण झाला असता. जरा फुटायला लागल्याने झाला ही कोबा आता.